दार लावून बा आता काही कळालं मला. पाहतो जाऊन जरा. यो बाबू गादी बिदी टाकली याच्या. अरे इकडे सुद्धा नाही ती किचन मध्ये. दार लावून घेतो आधी. किचन मध्ये काय म्हणून पाहू जाऊन. खायला गादी बिदीला जबरदस्त टाकली बा. अरे किचन मध्ये पण नाही. आईला कोणी गेली असं नाही. इकडे नाही. आईला बाथरूम मध्ये. आईला रातच्या टायमाला काय करीत असेल बरी बाथरूम मध्ये. आता का वहिनी. भाऊजी तुम्ही इथं. हा आलो तो जेवलो थोडासा म्हणलो यावा तुमच्याकडे चक्कर मारून. काय करीत होत्या रातच्या तुम्ही. मी काय नाही आंघोळ केली हो. आंघोळ. हा या टायमाला आंघोळ का बरं. काय कारण असेल बा तिचं आलं. काय झालं. काय नाही कुठं. तुम्ही अचानक कश का माझ्या घरी. 2 घास पोटात टाकले म्हणलं 100 पावलं चालत आहे ना. रातच्याला जेवले ना. हा मग वाटलं बा म्हणलं या वहिनी का जाऊन काय चाललंय भावा तिचं आलो बॉस. पण तुमचा आवाज नाही काय नाही काय नाही. आता नाही तुला आवाज ऐकू नाही आला. आवाज दिला मी 2-4 वेळा मारल्या. तो 1 नाही 2 नाही. हा का मग मला कसं ऐकायला नाही आला आवाज. तुला कस काय आता मध्ये दार लावले आवाज ऐकू येते का. हा पण नाही आहो वरतून उघडच आहे. कुठून. वरून. नाही मी खालून गागत होतो. हा का. हा खालून. अच्छा झालं असं मग चूक भूल काही. होतंय ना मग खालून आवाज नसेल आला वरतून आवाज आला कस काय. आता काय मी काय इथे इष्ट घेऊन पाहत बसू का मी. काय म्हणजे आवाज. हा आवाज काही नाही बसा ना. बसू. हा खोटं बोललो. काय भाजी खाल्ली आज. भाजी. हा वांगे. वांग्यावर लिस्ट काय बाई तुमचा. आता काय सांगू आता. जास्त वांगे नाही खाऊ बर का. बांगे वाशान. निवडून 2च खाल्ली. हा ना वांगी आवडत आहे का जास्त. काटेरी वांगे पाहून. ओ हायला ते पुढचं बोंडास लय करवलं पडतच नव्हतं मी. हा ती बोंडास. ती काय म्हणते त्याला तुम्ही. काय ते वांग्याला पुढं काय राहत. वांगच राहत. वांगच राहत ना. शिजलं नसेल नाव मग ते म्हणून वडत नसेल. हा बसू का. बसा ना. बरं कशी खोटं बोललो तेच परवडलं. कारण ती म्हणते तुमचा आवाज आला नाही. आपण जर आवाज आला तुला असं म्हणतात. मी म्हणले असं तुम्ही तर गपचूप आले. बस तुम्ही बसा ना. हा बसते ना. बसा. पहिले केस झटकते. बोलले ना सर्दी होईल. बाई का तुमची रोजची सवय घे कशाची करायची. काय आंघोळ. आंघोळ बाई. आहो ते मला ना म्हणजे आजच केली. ते मी काय केलं केसाला जरा हेअर पॅक लावला होता ना त्याच्यामुळं. काय लावलं होतं. म्हणजे कलर केले होते केस. हा मी मी क्लिप लावून आले. काय चाप क्लिप नाही समजत ना तुम्हाला. हा तेच. आईला आजीला घ्यावं काय वाटत्यात बाज. नवरा दिसत नाही. नक्की गेला असेल मला वाटतं कंपनी. पाहतो आली काय आली हातावर. बाई हे भाऊजी अचानक कशी काय आले असते ना. जाऊ दे ठीक आहे बघू. भाऊजी तुम्हाला काही चहा वगैरे करायचा का. काय चहा वगैरे करू का. नाही वहिनी आत्ताच खाऊन आलोय मी. नको ना. बसलो जरासं. हा आले आले म्हटलं. काय झालं. कुठं काय बघत होते. घर लय भारी. हा कलर केला ना आत्ताच घराला. बऱ्याच दिवसात. पापोळ्या पण आहे बरे. मी बऱ्याच दिवसात आलो ना म्हणून उठून घर पाहत होतो. पहा ना
तुम्हाला कधी मना केलं? नाही आता तू आल्यावर काय पाहिजे? तुम्ही माझं सगळंच पहा हो. हा म्हणजे घर, किचन, बाथरूम, काय अडचण नाही मला. पाहतो ना. हा, बसा ना. आता ये पाहिलं का तेच पाहत बसू आपण. काय? ये इकडचं तिकडचं असं. अच्छा बाई भाऊजी लय दिवसातून चक्कर मारलं बाई तुम्ही इकडे. कधी येते नाही काय नाही ना, आज अचानक. कसं याचं जिवाळाचं काम आहे ना ग. या ना. हा? जिवाळा. म्हणजे अरे आता तुमचा आमचा जवळचा जिवाळा आहे. मी खालती तू वरती आहे की तेवढंच आहे. मग जिवाळ्याने माणूस येतच ना. हा तुम्ही माझ्याकडे येणार मग कोणाकडे येशाल? अच्छा दुसरं कोणा काय येणार. हो. भाऊजी कुठे गेले? ते तिकडे गेलेले आहेत ना. कुठं? आता त्याचं काय सांगावं, रोजचं मड त्याला कोण रड. काय झालं? तेच आहे सारखं, कुठं पिऊन पडतं कुठं नाही त्याची त्याला माहिती. ते का मला सांगून पडत. म्हणजे त्याचं तो असंच चालू आहे घालून. भाऊजी असे वाईट दिवस कधीच कोणावरच येऊ नये मी म्हणते. माघार आले ते. काय? त्याचा घरात पाय नाही, त्याचा रुपयाचा हात नाही, काहीच नाही. सारखा तिकडेच दारू पितो, कुठं पडतो, कुठं बाया पाहतो, काय करतो त्याची त्याला माहिती. रोजची किरकिर. घरी जरा आला ना भाऊजी असे भांडणं करतो तर घरी नसला ते बरं. असे दोन गोष्टी प्रेमाच्या नाही कधी काय नाही. आपली बायको काय करती काय असं त्याला कधीच वाटत नाही. मला तरी समजत नाही ग काय असं असू. काय ना बाई नेमकं कोणत्या सटवीच्या नादात आहे का काय आहे का काय मला ना असं म्हणजे समजानाच हो. एखादा बाबा काही जाणत्या बिनत्या पावा म्हणते तर ते दारू प्यानारे माणसाला काय त्याला काय करणार तो बाबा तरी. नाही हां ते मला असं वाटतंय बरं का काय कोणाच तरी सटवीच्या नादी लागलाय. तुम्ही पाहिलं? हा. हां अरे कुठं म्हणजे हो भाऊजी? अरे बहिणी हां आईला ही पट्ट्यात आली बरं का मावली. हा नक्कीच असं. पण म्हणजे तुम्ही पाहिले का कधी कोणी त्याच्या संग? हां नाही शिचे दारुड्याच्या नादीने लागले. हां आता तुमचं कसं तुमचं काटा असा वर आहे त्याचा खाली आहे. शुद्ध ना शुद्ध माणूस आहे ना बरोबर. त्याच्या संग असेच कोणीच बोलती नाही हो, कोणीच बोलती नाही. गल्लीतल्या लोकांनीच ते आला तर ठेवू करीत. मग होईल तू कसं काय होत असं आता काय आता ये दारुड आहे हां कायम बाहेर कधी लिंबाऱ्या खाली कधी कुठे पडेलच राहते. मग आता तुझं कसं होत असेल भाऊजी? आता कोणाला सांगू मी माझं दुःख? हा कोणाला सांगणार आहे तुम्ही सांगा बरं. रडू नको मी आहे ना तू काल काळजी करते. अहो भाऊजी मला रातच्याला एवढी आठवण येते तुला नवऱ्याची नवरीची आठवण येते. काहीच पाहिलं नाही भाऊजी. अगं मी म्हणतो तुला ऐक ना. काय काय मी काय सांगतो काय त्याची काल आठवण गाडी ती आता भाऊजी त्या दिवशी बाई माझ्या घरी पाहुणे आले बाई. तेच नवीनच लग्न होईल होतं. तो झोपले बाई तंगडे घालून. त्यांचं झालं मुख्य घ्यायचं सुरू. काय बोल राहिली? आणि मग आता मला त्याच्याकडे पाहिल्यावर मला आठवण येणार का मानावरीची? मानावर जर चांगला असता तर भाऊजी मला काय असे दिवस आले असते. तुम्ही काय रडा त्या तुझं वाईट हो राहिले म्हणून ना काय करू. भाऊजी असे दिवस करत कोणाला नाही येऊ. तू राहिले माझ्या डोळ्याला पाणी येते. नका भाऊजी काय वाया घाली तुमचे पाणी. जाऊ द्या त्या दिवशी मग तुझ्यासाठी माझ्या पाण्याचा वापर होते ना या डोळ्यांच्या. तुम्ही जसं माझं दुःख समजून घेऊ राहिले ना भाऊजी आजपर्यंत मानावरून जर असं मला समजून घेतलं असतं तर किती मोठं झालं असतं मन ना. मी काय म्हणतो जाऊ दे या बाई मी असल्यावर तुला काय टेन्शन म्हणजे कसं? नवऱ्याचं टेन्शन येईल का तुला मी असल्यावर? नवऱ्याचं टेन्शन येईल का मी असल्यावर? मग आता तो काय मी काय सारखंच समज. काय म्हणते भाऊजी तुम्ही? हा इटली काय म्हणून राहिले?
मस्तच वेगळं झालं ही पेटायचं काय आणि पेटलं काय हा काय म्हणजे म्हणजे तू काय आणि मी काय म्हणजे काय तुम्ही काय मानावर होत्या का आता नाही होत नाही पण मग काय बोलायले तुम्ही असं ते मुद्दाम केलं असतं मुद्दाम केलं मुद्दाम हा का जाऊ ते मी काही जर चिडले असेल ना हं? तर सॉरी बरं का खरं? राग नका मानू भाऊजी माझा ना भाऊजी स्वभावचा असा आहे बाई चिडचिड चिडचिडा म्हणजे मला ना असं थोडं काही जर किंचित जरी असं वाटलं ना लगी तर मी लगेच काही बी बोलून टाकते. नाही मला कळतं ना बाईला जर भेटलं नाही तर चिडचिडच होतं काय? स्वभाव हा बाईचा स्वभावच राहतो ना तुमच्या बायकोचं काय चाललं आमच्या बायकोचं कुठं विचारित म्हणजे भाऊजी हो कुठं कोरड्या येरीत आता नळ सोडावा अशी गती फुपाटाचे का सारा अख्खी कोरडी बाई 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 भाऊजी मग तुम्हाला आमचा आता तर विचार करा आता अवघड जागेचं दुखणं कोणाला सांगता येईना काय बोलता येईना सांगू? कोणाला बोलावं सांग बरं तू आता मला सांगा ना भाऊजी तुमचं दुःख मी आहे ना तुम्ही मला समजून घ्या मी तुम्हाला समजून घेते आता कोणाला सांगणार आहे आपण आपलं दुःख करशील तू काळजी म्हणजे माझ्या नळाची पाणी भरायला येशील आता तुम्ही सांगा तर खरं तुमचं दुःख कुठं येते मला माझं दुःख तिडच माझ्या नळाचं दुःख लई खतरनाक आहे. कोणीच बादली लावी नका कुणीच भादली लावी ना ती हंडाई भेटा नका आतापर्यंत कोरड्या येरी दिसत आहे पण वल्ली येर सापडूच नाही राहील नळाला अगं भाऊजी कोरडे एरीचं लय अवघड राहतं बरं का वल्ले एरी तरी पाणी निष्ठून जातं पण कोरडे एरीचं जर फुपाट्याला टाकला ना वल्ले एरी तरी असं पाणी सटकन जातं पण कोरडे एर म्हटले ना पण नळाला फुपाटाला टाकला तो वलच जाम होतं हा आमची कोरडी पण तुमची वल्ली आहे ना आता आमची वल्ली असून त्याला नळच भेटला त्याला काय करी त्या पार कोरडी व्हायची टाईम आला ना आता नळ आहे ना भाऊजी तुमच्याकडे नळ आहे पण इयर नाही आहे माझ्याकडे इयर आहे पण नळ नाही पण नळ नाही आहे कोणाला मग सांगू आता माझं असं कर दुःख? ना आता काय क्षणात आठवण झाल्या सगळ्या गोष्टींच्या आता तुझ्याकडे येर आहे आणि माझ्याकडे नळ आहे हम्म. बघू येरीला पाणी सुटत आहे की नाही आपलं पण तुमची मोटर चांगली चालते का बाबा हात लावायचा उशीर आहे बटन दाबावं लागत असं ना बटन दाबलं तर प्रेशरच चालू होत हा ना मला पण असा प्रेशरचाच नळ पाहिजे होता खरंच खरंच पण मग आता मला नळच भेटत नव्हता काय करू मी तर मला एक काम कर ना तू काय दाखवून दे तुझा हंडा कुठे आहे हंडा नाही माझ्याकडे येर आहे इयर चालेल येर भरण का हा लागो पाठ तुला सांगतो तुम्हाला मोटरीचं बटन ते कसं दाबावं लागेल काळजी करू नको करंट बसला तरी हातणार नाही मी त्याला चला आता माझं ऐक तू. का बरं का हा तू येऊन तर बघ. भरण ना तुमच्या नळाने माझी येर लय बरं का बरं का काळजी करू नको चल तू चल भाऊजी हा तुमच्या विश्वास ठेवू राहिले मी जर बाई माझी येर जर कोरडीच राहिली हा? तर मग तुम्ही मी काळजी करू नको नक्की ना हा तुझी हीर आता तुझी हीर अशी भनाड भरून देतो मी काळजी करू नको नक्की ना फक्त काय कर माहिती का काय तुझी हीर भरून घे आणि माझा नळ कोरडा कर हम्म. आलं लक्षात चल मी लावतो काळजी करू नको अशा गोष्टीला मी पक्का आहे हा ना चला मग चांगल्या कामाला उशीर कशाला चांगल्या कामाला उशीरच करायचा बापरे लय अवघड आहे भाऊजी तुमचं हा ग ग ग ग ग. अरे माझं अवघड आहे तुझा तर खेळच बेकार आहे बाय 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 मला वाटलं नव्हतं भाऊजी तुमच्याकडे पाहून बाई एवढं डेंजर असाल तुम्ही महिना झालाय महिना बाई मला वाटलं असं असन ते तर या असं निघालं हां तुम्ही तर मा फार 2-4चा गाळा होता तर 6-7चाच करून ठेवलं हां बरं आता मी काय म्हणतो वहिनी काय आजचं झालं हं. आता पुढचा विचार कवा तुम्ही जावा म्हणशान तवा मला फक्त हात कर यशान ना खिडकीत तू फक्त असा डोकतच राहतो तू कवा मला बोलवशील हां तू दार उघड असं असं पण पाय
तुमच्या त्या सटवीनं पाहिलं मला मग कोण? तुमची बायको. दम नाही तिच्यात. नाही ना, तिला म्हणा तू नाही करून देत म्हणून मी जातो. तिला काय सांगून यायचंय का आपल्याला मी करायला चाललोय? जेवण खाऊन सांगायचं. नाही 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 आलो तिला फक्त सांगतो 100 पावलं चालून येतो. म्हणजे रोज तिला- संध्याकाळी येशील का? हा, तिला काय माहिती मी पुढे तिकडचे 100 आणि इकडचे 100 200 झाले की. मग आणि इथले मरले ते. त्याचा तर विषयच नाही बाई. येऊ का आता? तू जरा आता तुम्ही निवांत- चालले ना बाई हा? तर माझा जीवनच तसं खालीवर व्हायला लागलाय. खरंच खरंच तर तुझे काय केस आहे वल्ल वल्ल अंग होतं. कसं वाटलं? जसा पाण्याचा झरा. मला तर नुसतं शावर पडल्यावानी वाटत होतं. शावर. मला तर असं वाटलं का मी शावर बरं. खाली उभं राहिली. येऊ का? हा तर नको आता येळ घालायला, तुला निवांत झोप येईल. हा हे. चाल. पण उद्या या नक्की. नक्की. तू फक्त हात कर मी आलो. बरं जा आता पटकन, घरी वाट पाहत असते. अगं. जाऊशी नाही वाटत मला. जा हो भाऊजी. ऐक ना, बाई भाऊजीने तर बाई एकदम मोकळं केलं. कधी माझा नवरा यायचा आणि कधी मोकळा करायचा. कवर त्याच्या भरोश्यावर बसून. जाऊ दे, मग काळजाचं नुसतं पाणी झालं होतं. आता जरा आत्म्याला शांती भेटली. चल जाऊ दे, आता मस्त आंघोळ बिंघोळ करेल. आता मस्त आराम करते.